सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी बनवतीया थोडासा बटाटा, थोडीशी मटकी, थोडीशी कांदा, थोडासा कोथिंबीर, थोडासा टमाटो. छान असं मस्तपैकी मिक्स भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी छान अशी मस्तपैकी तयारी करून घेतलेली आहे. एक मिनिट. तर छान असं सगळं मी घेतलेलं आहे. तांबडं तिखट फक्त घ्यायचं आहे मला. हे आहे आपलं तांबडं तिखट घरचं मटकी. मस्तपैकी छान असं मला हे ताटाई ठेवलेलं आहे. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा. तर आता मी ह्याच्यामध्ये असं तेल घातलेलं आहे बघा कढईमध्ये. थोडासा गॅस मोठा करते म्हणजे मोहरी कशी अशी ताड फुलली पाहिजे. हे काय उरले पाहिजे तिकडं ठेवून टाकते. आता बघूया काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. एक मिनिट. बघितलं का आहे का असं छान छान कांदा, टमॅटो, कोथिंबीर, मटकी, बटाटा, कढीपत्ता आहे का नाही छान छान मस्तपैकी. ह्याच्यात जिरं, मोहरी, हळद, ह्याच्यात तांबडं तिखट आणि मिठाची भरणी येत आहे, तांबे येत आहे. ह्याच्यात आल्या लसणाची थोडीशी पेस्ट ठेवलेली आहे मी. शेंगदाण्याचं कूट बी आहे. तर असं छानपैकी बनवणार आहे मस्त. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तेल तापलं या बघूया. देवा देवा करते. तर हे थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि हे आल्या लसणाची पेस्ट आहे. मी ठेवलेली जरा काढू आणि हा आहे कढीपत्ता, टमाटर आणि हे कांदा. मटकीमध्ये बटाटा घालणारच नव्हते. मटकीत बटाटा घालते तुम्ही? बघूया थोडासा टाकून म्हणून मी केला. म्हणून मी बटाटा जरा घेतला. छोटे छोटे दोन आहेत बटाटे. आता कांदा भाजतोय छानपैकी. 1 मिनिट कांदा भाजल्यावर भाजतो. छानपैकी कांदा भाजतोय म्हणून थांबले. आता कांदा भाजतोय भाजला आहे. आता मी टमॅटो घालणार आहे. कांदा घातला, टमॅटो घातला आहे. आता भाजतोय छान असं मस्त पैसे. थोडीशी हळद, जराशी तांबडं तिखट. इष्टी तर पण पुढली रस्ता वाढवीच. इकडं तण गेले इकडे पिकअप तिथं. 1 मिनिट दाखवते. मटके भाजून घ्यायचे ते पण आता नाही भाजणार, तशीच घालणार आहे. हे मटकी छान असे कोथिंबीर, मटकी छान असे मस्तपैकी आणि हा बटाटा छान असं मिक्स करते. एक मिनिट. थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते मस्तपैकी छान असं. थोडंसं आता पाणी घालते. मम्मी उचके लागले.
मस्तपैकी छान असा बटाटा झालेला आहे. मटकी बटाटा थोडंसं अजून पाणी टाकलं. थोडंसं लपलं बनवणार आहे छान असं. तर आता मी ह्याला झाकण लावून ठेवून आमचा फेरी झालं. मला एक सर्दीवरचा उपाय सांगायला लाव की. सर्दीवरचं म्हणू नको, उचकी बरं का. हा उचकी उचकी. ठेवून टाकलं. 1 मिनिट दीदी उठली. छानपैकी आता आपला असा बटाटा झाला आहे मस्तपैकी. थोडासा गॅस बारीक करते, तुम्ही बघू शकता. आता ह्याला थोडंसं झाकून ठेवणार आहे. वाफ आली का नाही मग छान असं शिजतो या. ही कढई म्हणताल कुठल्या काळातली काढली या, तर ही आमची वडापाव तळायची कढई आहे छोटीशी. बनवलं आहे त्याच्यातच. पातेल्यामध्ये आता भात शिजवणार आहे मी. दीदी झोपली होती, दीदी उठली या. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. कसं काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा. ते काळा कढीपत्ता दिसतो या, नाही तर म्हणचाल काय आहे असं. हे गेलं कढीपत्ता आहे कढीपत्ता. तर चला सगळ्यांना बाय.